6 महिने झाला असेल मला अनुष्का बोलते मला मोबाईल घ्यायचा आहे. घरात 3 आयफोन आहेत तरी मॅडमला आमच्या 4था आयफोन घ्यायचा आहे. तोंड लटकायची गरज नाही ना. तर आम्ही तो निर्णय घेतला की आम्हाला कॅमेरा घ्यायचा आहे. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज परत एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो सकाळचे वाजलेले आहे 6:30 आणि आज माझा व्यायामला जॉगिंगला येण्याचा पहिला दिवस आहे. मित्रांनो एवढं भारी वातावरण झालेलं, खूप म्हणजे खूप छान असं वातावरण झालेलं आहे. आणि बाहेर आल्यानंतर एवढं मन प्रसन्न होतं ना, एकच नंबर. आवाज बारीक कर म्हणा, आवाज बारीक कर. त्याची काय झोप झाली नाही बघा मित्रांनो. मी घरी आलो की हा उठलेला दिसला बघा मला. मी आता जस्ट तिकडनं व्यायाम करून घरी आलो. इकडं अनुष्का उठून फ्रेश झाली, आंघोळ वगैरे झाली अनुष्काची. हो लय लवकर उठली वाटतं तू. जेव्हा मी गेले कधी उठली का? ते तर आहे. काढा बघा मित्रांनो, सकाळ सकाळी गार पाण्याची आंघोळ करायची वेळ आली आहे. कारण की लाईट गेली आमच्याकडली. आता ही चूल पेटवणार होती पण मीला म्हणलं जाऊ दे, कशाला चूल पेटवते म्हटलं. आता आंघोळ गार पाणी करतो बोललो मी तिला. बस बस राहू दे लागलं तर घ्या अजून. चला लवकर या खाली आंघोळ करून लवकर या. गार पाण्याने आंघोळ करायची, मला गरम नाही येते, हाल होणार आहेत. अंगावर घ्यायच्या तुम्हीच म्हणले मी व्यायाम करून आलो, जरा फ्रेश वाटन गार पाण्याने करतो. लाईटच नाही ना आता, लाईट गेलेली आमच्या इथली. बाहेर पाण्याचे ते उचलून काय? मी आता. हा काय सांग, काय झालं तुला? ओ सकाळ आज मला घरात नाही यायचं. ओ चड्डी कशी ओढते माझी. ओय नको, सोड 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 अरे सोड त्याला, आंघोळ करू दे. आंघोळ सोड ना. काय काय करायचं? अंधार होय, मला आंघोळ करायची रे. बघ बरे खाली आंघोळ करायला, खाली नाही आंघोळ करायची, तर बाथरूम मध्ये करायची. त्यांना नाही आवडत खाली आंघोळ करायला. सोड. चला चला जा खाली, खाली जाऊ तुम्ही, चला. अरे यार असलं बघून आता सकाळ सकाळी खाण्याची मजाच वेगळी असणार आहे. मस्तपैकी इकडे वांग्याची भाजी केली आहे आणि इकडे बघा गरमागरम चपात्या चालू आहेत अनुष्का इकडे. हा खुशी, खुशीच्या डब्याची तयारी चालू आहे बघा इकडे. भाजी एकदम भारी झाली असं वाटायला मला. तिची फेवरेट आहे वांग्याची भाजी. हो हो. हा पहिल्यांदी सारखी पहिल्यासारखी रेडी झाली इकडे शाळेत जाण्यासाठी. आता टाइम झालेला 8:30 आणि इकडे चिवचा डबा भरणं चालू आहे बघा. अनुष्का मस्तपैकी सकाळ सकाळी स्वयंपाक बनवला आहे. गरमागरम चपाती आणि गरमागरम इकडे वांग्याची भाजी. आता मी पण थोडाफार नाश्ता करलच, मला पण भूक लागते सकाळ सकाळी. ते पलीकडलं की नाही एक एक साडी सगळ्या हे सगळे कॅरी बाजूला टाकून दे बरं तू. एक तर भरू द्या ना आधी मला. एक भरल्यानंतर ना बोला ना. बघा हे असं दिवसभर काम चालू असतं आमच्या मागं, काही ना काही काम चालू असते. कामात टाईम काढून आम्हाला वेळात वेळ काढून व्हिडिओ घ्यावा लागतो. अशी परिस्थिती आमची सध्या चालू आहे बघा. आणि मित्रांनो आज खूप सारे खुशीची गोष्ट आहे. म्हणजे काहीतरी आमच्या लाईफमध्ये आता नवीन येणार आहे, काहीतरी नवीन आम्ही घेणार आहे, काहीतरी स्पेशल सरप्राईज हे अनुष्कासाठी राहणार आहे. तर अनुष्का एवढी खुश झाली होती हे ऐकून, एवढी खुश झाली होती विचारूच नका. खरंच भयानक खुश झाली होती. पण काय झालं काय माहिती, तोंड लटकून बसली. सकाळपासून एवढं तोंड लटकून बसली ना, दुकानामध्ये काम करायचं लांबच, तिचं वेगळं तिचं चालू आहे काहीतरी. खुश बी तितकीच आहे ना, ही पण तितकीच आहे. मला कसं तरच व्हायलंय, कारण की मी इतके दिवस झालं कसं तरी व्हायलंय. साठून ठेवलेली मेहनत होती ती एकदमच द्यायची म्हणल्यावर मला थोडंसं वेगळं वाटायला असेल. तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं काय म्हणायला लागल्यात ह्या, तुम्हाला कळन आता. कुठल्या मला एक म्हणायचं, कुठलं जरी आलं तर आपल्या कामाला जाणार आहे, लोकांच्या कामाला येणार नाही. ही गोष्ट समजून घ्या जरा, कुठली गोष्ट. हा ना मला बी आपल्याच येणार आहे. थोडं कसं असतं आता नॉर्मल, हा काही जास्त काही वाद नाही, नॉर्मलच वाद आहे म्हणायचा आमचा. थोडाफार वाद झाला अनुष्का माझा एका सकाळी. मनानं मला वाटतं जाऊ द्या आपल्यासाठीच आहे, आणि एका ह्यानी वाटतं थोडंसं, सगळ्याला वाटतं. माझ्याच एकटीची गोष्ट नाहीये, सगळ्याला तसंच वाटत असतं. जवळचं जायचं म्हणलं की जरा नको नकोसं वाटतं, लय दिवसापासून साठून ठेवलेलं असल्यावर. तर थोडं. आणि विशेष म्हणजे काय झालंय माहितीये का, तुम्हाला लय प्रश्न पडला असं नेमके बोलायले काय, ह्यांचं चालायले काय. तर जाऊ दे, मी मेन मुद्द्यावर येतो. काय विषय तुम्हाला नक्की कळवतो. कमीत कमी आज 6 महिने झाला असेल मला अनुष्का बोलते मला मोबाईल घ्यायचा आहे. ही बोलते बरं का मला मोबाईल घ्यायचा आहे. पण मला एवढं कळतं की मोबाईल असून मोबाईल का घ्यायचा आहे हे मला कळतंय. अक्षरशः हा बघा, तिचा मोबाईल जशाच तसा चांगला आहे.
ह्याला काहीही झालं नाही, फक्त नॉर्मल याचा आवाज आहे का थोडा बारीक येतो, हाच प्रॉब्लेम तसं आहे. नाही. आणि हा पण आयफोनच आहे, विशेष सांगतो, हा पण आयफोन आहे आणि ज्याच्यात व्हिडिओ शूट चालू आहे तो पण आयफोन आहे. आणि घरी एक आहे का, घरी लेकरांकडे म्हणजे खुशीकडे असतो तिला कधी मध्ये अभ्यास करायला, तो पण आयफोनच आहे. घरात 3 आयफोन आहेत, तरी मॅडमला आमच्या 4था आयफोन घ्यायचा. कसं आहे, थोडीशी क्वालिटी आता थोडी डाऊन होती, कॅमेरा वगैरे एवढं क्लिअर फोटो येत नाही. जसा नवीन नवीन आणला ना तेव्हा किती क्लिअर फोटो येते तसे येण्यात, म्हणून माझी इच्छा होती जाऊ द्या आता. तसा विषय नसतो. घरामध्ये 3 आयफोन असल्यानंतर 4था आयफोन घेण्याची गरज आहे का, मला हे सांग. जाऊ द्या, तुमच्या इच्छेप्रमाणे करा, मी म्हणत नाही तसं काही असंच करा तसंच करा, तुम्हाला जसं तसं करायचं नसतं. तसं मी करा. फक्त सांगण्याचं तात्पर्य, फक्त सांगायचा प्रयत्न करतोय तुला. घरामध्ये ऑलरेडी आपल्याकडे आहे ना आयफोन, मग कशाला घ्यायचा, मग तोंड लटकायची गरज नाही ना. हसी खुशी राहायचं, काहीतरी वेगळं करायचं आहे आम्हाला, काहीतरी वेगळं दाखवायचं आहे आम्हाला, त्याच्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. आणि अनुष्काचं वेगळंच काहीतरी चालू होतं, थोडं आता स्टेबल झाली म्हणायचं. नाही ती तिथं खुर्चीवर जाऊन बसली होती, उठत पण नव्हती. बळच मला त्यांनी इथं मी कस्टमर करतो आणि तिथून ते आमच्या मॅडमचा रुबाब, ओ पण हे मी करा तिथं ते बसून करा. मी काम करत होते, असं काय बसलेच नव्हते. थोडंफार काम केलं आणि तिथं गेलते मी, थोडंसं अपसेट झालता म्हणून गेलते. जाऊ द्या, काय नाही एवढं, काय नाही, जाऊ आमचं द्या. काय नॉर्मल. तरी पण जाऊ द्या. अजून पण म्हणलं मी तिला घेतो म्हणलं आयफोन, नाही बोललो नाही मी तिला, आयफोन घेतो बोललो. पण मला पण योग्य वाटत नाही आहेत काही गोष्टी, कारण ते घेणं सध्या गरजेचं नाही आहे. घरामध्ये असताना का घ्यायचं. तर मित्रांनो, आम्ही एक डिसिजन केलं आहे, सगळ्यांसोबत शेअर करायचं आहे आम्हाला ते डिसिजन. तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की ते पण कमेंट्समध्ये सांगा. कारण की आता काय म्हणते का, आम्ही परत आता ह्या यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये आलो आहे बघा. अगोदर आम्ही ब्लॉग वगैरे शूट करत होतो, ते खूप दिवस झाले आमचे बंद होते, आणि आता परत आम्ही ते काम चालू केलेलं ब्लॉग. आणि त्याच्यामध्ये आता कसं नवीन नवीन ब्लॉग वगैरे शूट करणं, काही गोष्टी मोबाईल आता थोडंसं माझं आता ह्या मोबाईलमध्ये मला व्हिडिओ शूट करता येत नाही, थोडीशी क्लॅरिटी नाही ह्याच्यामध्ये, आणि व्हिडिओ शूट करायचं मला तर ह्यांचाच मोबाईल लागतो. आणि मी घरी जर असले तर मला जेव्हा शूट करायचा असला तर मग काय व्हायला लागलं, प्रॉब्लेम यायला लागला. आणि जो पहिला आयफोन आहे का आमचा, तो पण जास्त खराब झालेला आहे. म्हणजे फक्त कॅमेरा क्वालिटीच खराब झाली बरं का. आणि आयफोनचा सगळ्यात महत्त्वाचा काय विषय माहीत आहे का, की बॅटरी टिकत नाही, त्याचा हा प्रॉब्लेम राहतो. त्यामुळे एक तर पडूनच आहे, तो चार्जिंग केला तर दिवसात त्याला 5 वेळ चार्जिंग लावावं लागतं, अशी स्थिती झालेली आहे सध्याची. हिचा आयफोन आहे थोडा चांगला आहे, पण हिची क्लॅरिटी थोडी कमी झालेली आहे बघा. आता ज्याच्यात आम्ही व्हिडिओ शूट करतो का, तोच चांगला फोन आहे आमचा. जास्त फोटो वगैरे काढते मी, वापरायला त्याला चालतंय ते, पण असे व्हिडिओ वगैरे शूट करायचे म्हणलं ना, त्याच्यामध्ये एवढे क्लिअर शूट होत नाही, तर त्याच्यामध्ये आम्ही जास्त घेतच नाही शूट. तर मग मला जेव्हा घरी घ्यायचं असतं एखादी वेळेस शूट वगैरे, तर त्यासाठी म्हणलं की बघू आपण. तर ह्यांचा प्लॅन चालू आहे आता, आम्हाला नवीन काहीतरी घ्यायचं आहे, तुम्हाला नक्की कळणार आहे. आणि ते नक्की कळण्याचा विषय नाही, मी तुम्हाला आत्ताच सांगतो. मी अनुष्काला काय बोललो माहिती आहे का, आपल्याला आयफोन घ्यायचा ना, आयफोन थोडं महाग ठेवू बोललो, आयफोनची सध्या गरज नाही आहे आपल्याला. तर आम्ही डिसिजन घेतलेलं आहे, आणि आमचं डिसिजन तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला तुम्ही सांगा. कारण की आम्ही आयफोनच्या जागेवर कॅमेरा घेतोय, आम्ही इतकं मोठं डिसिजन आणि हे स्वप्न आहे का मित्रांनो, खूप दिवसापासून स्वप्न होतं कधीतरी आपण कॅमेरा घ्यावा, कॅमेरामध्ये ब्लॉग शूट करावा, हे स्वप्न आमचं खूप दिवसापासून होतं. आणि आज अक्षरशः आम्ही तो निर्णय घेतला की आम्हाला कॅमेरा घ्यायचा आहे, आणि आम्ही सगळे स्वप्न पूर्ण केले. आणि आज आम्ही आता पहिल्यांदा आम्ही हे साध्या आधी सुरुवातीला आम्ही साध्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट घेत होतो. त्या टायमाला आम्ही टिकटॉक पासून होतो, त्या टायमाला साध्या मोबाईलमध्ये शूट घेत होतो. त्यानंतर आम्ही ठरवलं की हा वाला त्यावेळेस वाटत होतं की आयफोन घ्यावा, आयफोन घ्यावा. त्यावेळेला पहिली वेळेस आम्ही हा वाला घेतला, त्याच्यानंतर दुसरी वेळेस वाला घेतला मस्तपैकी. आणि आता आम्ही निर्णय घेतलाय की आता सगळेजण कॅमेऱ्यामध्ये शूट करायले, तर आम्ही कॅमेरा घेण्याचा पण ठरवलेला आहे, निर्णय घेतलेला आहे. तर थोडंसं चांगलं. आणि खरंच हे आमचं स्वप्न खूप दिवसापासून होतं. जसे आयफोन आम्ही घेतले तसं आयफोनचं जे स्वप्न होतं ते पूर्ण केलं, तसं कॅमेराचं स्वप्न आहे ते पण आता आम्ही पूर्ण करतोय म्हणायचं. आमचा कॅमेरा आजच येणार होता, पण काही कारणास्तव तो आज आलेला नाहीये. शक्यतो बघू आता उद्या येईलच तो कॅमेरा, नक्कीच तुम्हाला त्याचा ब्लॉग पाहायला भेटेल. नाही, आणि मी पण बघितलेलं नाही ना, कारण की हिला माहित नाहीये. आणि एक विशेष म्हणजे तुम्हाला एक सांगतो, हा आयफोन आहे का, सॉरी, जो मी पहिला आयफोन घेतला होता का, तो पप्पांच्या गपचूप घेतला होता बरं का. पप्पाला माहीत नव्हतं मी आयफोन घेतलेला आहे. आम्ही त्यावेळेस काय करायचो माहिती आहे का, व्हिडिओ शूट करायचो. अनुष्का इतके हसत होते त्यावेळेस. व्हिडिओ शूट करायचो आम्ही, एडिटिंग करायचो, अपलोडिंग करायचो, आणि तो मोबाईल घरीच ठेवून द्यायचो, कधीच बाहेर काढला नाही. कमीत कमी आम्ही म्हणजे त्यांचं म्हणणं कसं, 7-7.5 महिने पण आपण बाहेर काढला नसेल तो मोबाईल. जास्त त्यांचं म्हणणं कसं होतं, म्हणजे असं आता त्यांच्या विचाराने त्यांच्या काळात पैसे कमवायचे लय खूप अवघड होते ना. आता सध्याला कसं झालंय, त्यांना जास्त पैसे खर्च करायचे म्हणलं की ते म्हणतात कशाला, त्याची काय गरज आहे का. बरोबर आहे, कसं वडिलांनी काय म्हणते ते गरिबी पाहिलेली आहे,
आणि एवढे सारे पैशांचा आयफोन घ्यायचा. त्यावेळेस आम्ही आयफोन 12 घेतला होता. त्यावेळेस जवळपास तो 70,000ला गेला होता आम्हाला. आणि त्यावेळेस जवळपास तो म्हणायचा काळ कोणता होता, कोरोना झाल्यानंतरचा काळ होता, 2021-22 असेल कदाचित. आता 5-6 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला. त्या टायमाला थोडी परिस्थिती ही पण होती, पण आम्ही केला ऍडजस्ट. त्या टायमाला घेतला आम्ही गपचूप घेतला होता. विशेष मी पप्पाला माहित नव्हतं. आणि हा कॅमेरा आहे का, मी पहिली गोष्ट मी त्यांना दाखवलाय आणि त्यांना सांगितलं पण एक मला हा कॅमेरा घ्यायचा आहे. ते बिंदास बोलले घे, तुला जर घ्यायचा कारण असेल की तर घे त्यांना बोलले. माहितीये पहिली वेळेस ह्यांनी घेतलं ती केलं, ह्याच्यातून काहीतरी कमवतात, काहीतरी हा, करतात. त्यांना त्यामुळे ते आम्हाला काही बिंदास म्हणत नाहीत सांगितलं हा. की मला व्हिडिओसाठी कॅमेरा घ्यायचा. ते म्हणले बिनधास्त तुम्हाला घे बोलले. गरजेचं असेल तर घ्या, तुम्हाला त्याच्यामध्ये काय फायदा असेल तर घ्या. आम्ही म्हणलं आम्हाला ह्याच्यामध्ये फायदा आहे, तर मग ते म्हणले की घेऊन टाका. आणि म्हणले. तो कॅमेरा मी पप्पाला पण दाखवला, त्याचा व्हिडिओ फोटो वगैरे दाखवले तर. पण अजून अनुष्काला माहिती नाहीये, तिच्यासाठी स्पेशल ठेवला मुद्दाम, कारण तिला दाखवायचा नाहीये, डायरेक्ट समोर आल्यावर मला दाखवायचा. त्यांनी आता त्या कॅमेऱ्याची प्राइस पण कमी सांगितलेली आणि कॅमेरा कोणता आहे ते पण दाखवलाय. आता ते आल्यानंतर ना मला कळणार आहे खरं कोणता कॅमेरा आहे, कारण की हे सांगताना बी थोडं मला खोटं सांगतेत, कारण की मी म्हणत असते ना असं नको तसं नको. त्यामुळे ह्यांनी गपचिपच आधी ठरवलंय का काय का माहिती. आता बघू, आता उद्या आल्यावर. आजच येणार होता, आजच त्याची वाट बघत होतो, कारण की आम्ही शूटच घेणार होतो त्याच्यामध्ये. पण प्रॉब्लेम असा झाला की तो कॅमेरा आज आम्हाला भेटलेला नाहीये, तो उद्या भेटेल. सध्या शोरूमला विचारलं मी फोन करून, त्यांच्याकडे सध्या तो अवेलेबल नाहीये बोलले. फक्त आजचा दिवस थांबा, आज संध्याकाळपर्यंत अवेलेबल होईल बोलले. झाला तर, नाही मग तुम्हाला उद्या सकाळी भेटून दिला असं ते बोलले आम्हाला. म्हणून त्याचा ब्लॉग तो तुम्हाला उद्या पाहायला भेटेल. आणि आमचं हे डिसिजन तुम्हाला कसं वाटतं एकदा आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगायचा प्रयत्न करा. काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतोय, फक्त तुमचा सपोर्ट नक्की असू द्या. ते पण गरजेचं आहे का नाही गरजेचं हे पण तुम्ही सांगा मला कमेंट करून. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की सांगा. हा, आम्ही ते तर आहेच रे, ते तुमच्यासोबत तर आहेच. दररोज नवीन नवीन कंटेंट, म्हणजे नवीन काहीतरी नवीन आमच्या व्हिडिओ मधून काहीतरी शिकायला भेटन असं घेण्याचा प्रयत्न करत जाऊ. आणि चला आता आणि आपल्याला ह्या एक विषयावर बोलायचं आहे की आपल्याला यूट्यूब चॅनल कसं चालू करायचं, कसं ग्रोथ करायचं, भरपूर जण विचारत होते. आपण त्याच्यावर पण एक व्हिडिओ नक्की घेणार आहेत बघा. ते इकडे घे, कोणतं ते पलीकडल्या साडी इकडे घे. त्याच्यावर व्हिडिओ नक्की घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहेत. तर त्याचा पण व्हिडिओ नक्की नाही, ते तर तुम्हाला आहे. पाहिला. आणि आता उद्याच्याला मला तर इतका म्हणजे असं ही वाटायला ना, कधी कॅमेरा येईन आणि कधी बघन मी असं झालंय. तर उद्याच्याला आपण काय करणार नाही का, कॅमेरा आल्यानंतर ना पण ते शूट घेणार आहोत. आणि पहिलं तर सुरुवातीला आपण लगेच व्हिडिओ घेणार आहोत, कारण की कॅमेराच इतका भारी आहे ना, त्याची क्वालिटी वगैरे छान आहे. मला म्हणजे ह्याने कॅमेरा दाखवला नाही, फक्त मला असा व्हिडिओमध्ये दाखवला. हे बघे सगळेजण असे कॅमेरे वापरतात म्हणले, आपल्याला पण घ्यायचे. भरपूर जण ब्लॉग शूटसाठी तो कॅमेरा आहे, त्यामुळे आम्ही पण डिसिजन घेतलेलं त्या कॅमेऱ्याचं. बघूया काय होतं, कळलंच. त्याचा ब्लॉग तुम्हाला नक्की उद्या पाहायला भेटणार आहे. आणि काहीतरी आमच्या जीवनामध्ये काहीतरी विशेष, काहीतरी नवीन होतंय, ही गोष्ट होते. ह्या गोष्टीचा खरंच खूप भारी वाटतंय. आणि काही गोष्टी असतंय ना, जे कधी नाही आलं पाण्यात ते आलं खाण्यात. म्हणजे असं म्हणायचं मग की मला बाबा अरे समजून घ्या अगोदर, मला वाटलं मला म्हणायचं तुला नाही म्हणायला ग, हां. ते ती म्हण वेगळी आहे, पण मला बोलायचं वेगळं. जे आपण कधी नाही घेतलं ते आज आपण फर्स्ट वेळेस घेतोय, त्यावेळेस खरंच फिलिंग एकदम ढगातच नंबर 1च असणार आहे. थोडं चांगलंच वाटणार ना, कारण की आपण नुसतं लोकांकडे बघितलेलं आहे. आज आपल्यापाशी यायचं म्हणल्यावर वेगळीच खुशी असते ना. तर असो काही नाही, तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या सपोर्टमुळे तुमचा सपोर्ट नक्की राहू द्या. उद्या तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये आमचा कॅमेरा कसा आहे ना आणि त्याची क्वालिटी कशी आहे, कॅमेरा कसा आहे, हे तुम्हाला आम्ही नक्की उद्या दाखवू. चला आजच्यासाठी एवढंच, बाय.